दोन जण संसदेमध्ये घुसखोरी करतात, भर सभागृहामध्ये उड्या मारतात, गोंधळ करतात. दोघे जण संसदेच्या बाहेर स्मोक कॅन्डल जाळतात, धुराचे लोट तयार करतात. ही फक्त काही मिनिटांमध्ये घडलेली घटना जरी असली तरी त्याचा प्लॅन मात्र गेली अनेक वर्ष चालल्याचं आणि त्यामध्ये अनेकांचा सहभाग असल्याचं समोर आले, ज्यामुळे संसदेच्या सुरक्षेवर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले. बघूया. 2 वर्षांपूर्वी संसदेत घुसखोरीचा प्लॅन. आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक गौप्यस्फोट. दोन तरुणांनी संसदेत घुसखोरी केली तर दोघांनी संसदेबाहेर स्मोक कॅन्डल फोडले. हे सगळं अनपेक्षित होतं. या प्रकरणाची तुलना 2001च्या दहशतवादी हल्ल्याशी झाली. हा योगायोग असल्याचंही बोललं गेलं, पण हा योगायोग नसून ठरवून केलेला प्लॅन होता हे चौकशीतून समोर आलंय. संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींची सोशल मीडियावरून ओळख झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी संसदेत घुसखोरी करण्याचा प्लॅन केला. पहिली मीटिंग कर्नाटकातील म्हैसूरमध्ये आरोपी मनोरंजनच्या घरी झाली. बेरोजगारी, इतर मुद्द्यांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काहीतरी मोठं करण्याचं ठरलं. मणिपूर हिंसा, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुसरी बैठक चंदीगडमध्ये झाली. बैठकीत संसदेला घेरून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्लॅन झाला. 4 महिन्यांपूर्वी लखनौमध्ये सागर शर्माने ऑनलाईन मीटिंग घेतली. ऑनलाईन मीटिंगमध्ये संसदेत प्रवेश करून निषेध करण्याचा प्लॅन केला. सागर शर्माने संसदेची पाहणी केली. सचिन शर्माने नवीन संसदेतील सुरक्षा व्यवस्थेची माहिती सप्टेंबरमध्ये घेतली. 13 डिसेंबरला संसदेत घुसखोरी करण्याचं ठरलं. त्याप्रमाणे सर्व आरोपी 10 डिसेंबरला आपापल्या राज्यातून दिल्लीत आले. 13 डिसेंबरला सकाळी सर्व आरोपी संसद परिसरात जमले. फक्त 2च पास मिळाल्याने सागर शर्मा आणि मनोरंजन संसदेत जाऊ शकले. दोन्ही आरोपींनी प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकांवर उड्या मारल्या. दोन्ही आरोपींनी सभागृहात स्मोक कॅन्डल फोडले. अमोल शिंदे आणि नीलम सिंहने संसदेबाहेर स्मोक कॅन्डल फोडले. देशाच्या 4 राज्यातून हे सर्व आरोपी एकत्र आले, तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यामुळे हे सर्व आरोपी कुठल्या संघटनेशी जोडले गेले नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र अद्याप तरी हे सर्व आरोपी कुठल्याही संघटनेचे सदस्य नसल्याचं समोर येत आहे. या प्रकरणातला आणखी एक ट्विस्ट म्हणजे ललित झा. संसदेत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाचा हाच मास्टरमाइंड असल्याचं समजतंय. ललित झाने सर्व आरोपींना गुरुग्राममध्ये मीटिंगसाठी बोलावलं होतं. एवढंच नाही तर याच ललित झानं स्मोक बॉम्ब फोडल्याचा व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावरही अपलोड केला होता. सर्व आरोपींचा एकच सूत्रधार सध्या समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ललित झानं 4ही आरोपींचे फोन आपल्याकडे घेतले आणि तो स्वतः फरार झाला. या ललित झाचं शेवटचं लोकेशन निमराणाजवळ असल्याचं समजतंय. सध्या या 5व्या आरोपीचाही शोध दिल्ली पोलिसांकडून घेतला जातोय. या सर्वांना कोणी फंडिंग पुरवत होतं का? आणखी काही जण या प्रकरणात सहभागी आहेत का? आणि भविष्यातही असं काही करण्याचा प्लॅन आखण्यात आलाय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता शोधली जात आहेत. गणेश ठाकूर, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.